दिनांक 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात जनतेच्या मनातील लोकनेते, जय बजरंग मंडळाचे संस्थापक, माजी आमदार तथा माजी अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर तथा ज्ञान, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, चित्रपट व राजकीय तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार, अभ्यासू, अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर व राजदत्त मानकर यांचा करून अंत झाला। सदर बातमी ऐकून केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्य हळहळले। प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवन अकोला येथे जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता, क्रीडा, कला, नाट्य आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे, बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मधु जाधव, जनसंपर्क अधिकारी जिल्हा परिषद अकोला प्रदीप खाडे, मराठा सेवा संघ प्रदीपजी चोरे, मराठा महासंघ योगेश थोरात, राष्ट्रीय शाळेच्या माजी मुख्याध्यापिका संध्याताई भटकर, शेतकरी संघटनेतर्फे अविनाश नाकट, सहकार क्षेत्रातर्फे डॉक्टर सुभाष कोरपे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई अवचार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष जयंता मसने, पत्रकार सुधाकर खुमकर, माजी आमदार नारायणराव गवानकर, विधान परिषद आमदार अमोलदादा मिटकरी, माजी आमदार बळीरामजी शिरस्कार, जिल्हा पत्रकार संघाचे मीरसाहेब, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन, आमदार रणधीर भाऊ सावरकर, माजी मंत्री गुलाबराव भाऊ गावंडे तथा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट मोतीसिंहजी मोहता यांनी आपले शोक संवेदना व्यक्त केल्या। या प्रसंगी श्रीमती राधाताई बिडकर, प्रकाश भाऊ बिडकर, पवन बिडकर, नारायणराव बिडकर, वासुदेव बिडकर, गजानन बिडकर, शत्रुघ्न बिडकर, ज्ञानेश्वर बिडकर, श्रीकृष्ण बिडकर, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश तायडे, श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड, मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृष्णा शर्मा, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, दिलीप आसरे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, शिवसेनेचे नेते संतोष अनासने, मनोहर उगले, तुळशीराम किरोळकर, राजीव बोचे, गजानन इंगळे, गजानन म्हैसने, वामनराव तायडे, ॲडव्होकेट विजय कौशल, प्राध्यापक निलेश जळमकार, तुळशीराम बोबळे, रामराव पाटेखेडे, ज्ञानेश्वर बदरके, बरगट, किशोर बडी, प्राध्यापक संजय देशमुख, अनिल इंगळे, प्रभाकर अवचार, विनोद मिरगे, अनिल मालगे, संतोष बिलबिले, प्रभुजीत सिंग बचेर, उमेश अलोने, रामा जोगतडे, सुनील ढाकोलकर, समता परिषदेचे प्राध्यापक सदाशिव शेळके, विनोद कोगदे, डॉक्टर बर्डे, माया इरतकार, प्राध्यापक श्रीराम पालकर, उमेश मसने, रामदास गडेकर, शैलेश राठोड, बाळासाहेब हतकरे, अनुराग मिश्रा, डॉक्टर किशन मेहरे, परवीन भोटकर, विलास इंगळे, दिनकर धामनकर, राजेश आमले, सुमेध तायडे, रामदासजी खंडारे, डॉक्टर अविनाश बोर्डे, ॲडव्होकेट प्रकाश दाते, डॉक्टर विजय चव्हाण, प्राध्यापक अशोक रहाटे, दिलीप अब्तुरकर, प्राध्यापक अशोक भराळ, गणेश काळबांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बोचरे आदींसह जय बजरंग परिवार सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, कृषीसह पत्रकारिता, क्रीडा, कला, नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तुकाराम भाऊच्या जाण्याने आपल्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या व त्यांच्या मार्गदर्शनास कायमचे मुकल्याचे शोक संवेदना व्यक्त केल्या। शोक सभेचे संचालन धनंजय मिश्रा यांनी केले, तर संयोजन जय बजरंग परिवार सर्व पक्ष सामाजिक संघटना यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व धर्मीय प्रार्थना, पसायदान व ओमकार घेण्यात आला। ओके। दुर्दैवाने सार्वजनिक जीवनामध्ये अशी माणसं दुर्मिळ होत चाललेली आहेत। त्यातला एक तारा
निखळला. असा अनपेक्षित हा धक्का त्यांच्या सगळ्या चाहत्या परिवारावर हा आलेला आहे. तुकाराम भाऊ हे डॅडीवर निश्चित प्रेम करणारे आणि त्यांचा आदर करणारे. शेवटपर्यंत ते डॅडींच्या परिवारावर पण तितकंच निश्चित प्रेम करत होते. आणि ईश्वर तुकाराम भाऊंच्या आत्म्यात शांती देव. त्यांनी केलेलं कार्य हे खूप मोठं होतं आणि एवढा मोठा माणूस कधीही 4 चाकी वाहनातून फिरला नाही. ते कायम जमिनीवर राहिले. त्यांच्याजवळ कितीही असलं तरी ते आकाशात उडले नाही. ते कायम जमिनीवर राहिले. सभेत बोलत असताना ते स्पष्ट म्हणायचे की आम्ही मधुभाऊची नाटकं पाहायला शिवाजी पार्कला जायचो. म्हणजे हा माणूस हरफन पावला होता. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सर्व क्षेत्र, कला क्षेत्र असो, साऱ्या क्षेत्रात त्या माणसाचा वावर होता. आणि असं व्यक्तिमत्व फार क्वचितच घडतं की राजकारणात असल्यामुळे, सामाजिक कारणात असलेला माणूस सांस्कृतिक क्षेत्रात रुजत नाही, रुळत नाही. पण त्या साऱ्या क्षेत्रामध्ये या माणसाचं काम पाहिलं आहे मी. जी काही दिग्गज मंडळी होती त्या सर्वांशी अतिशय स्नेहाचे, प्रेमाचे संबंध तुकाराम भाऊशी होते. त्याची आपण जर उजळणी करत बसतो म्हटलं तर आपल्याला एक दिवस सुद्धा होणार नाही. जेव्हा गोष्ट जरी शाश्वत असली, हे जरी त्रिकालपादी सत्य असलं तरी सुद्धा अशी समाजातील जाणती माणसं, कर्तबगार यांच्या जाण्याने केवळ विळकर परिवाराचीच नाही, जय बजरंग परिवाराचीच नाही, त्याची आपल्या संपूर्ण अकोला जिल्ह्याची खूप मोठी हानी आहे. दोघांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. माझा संबंध सभापती असताना आला होता त्यांच्यासोबत बऱ्याचदा, आणि राजकीय क्षेत्रात असल्यामुळे मी कधी कधी त्यांची भेट घ्यायचो. राज्यात आमच्या शेजारीच राहायचे. आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटते की पारतंत्र्यातली शाळा, राष्ट्रीय शाळा 1919 मधली, या शाळेचा आणि भाऊंचा अतिशय जवळचा संबंध. आम्ही भाऊच्या मागे धावत होतो गाडी लोटायसाठी, पण भाऊंनी हे संबंध शेवटपर्यंत जोपासले होते. लाडके तुकाराम भाऊ बिडकर हे अचानक आपल्याला सोडून गेले आणि त्यांनी असं अचानकपणे सोडून जाणं हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेला आहे. मुंबईसाठी मी समोर असताना बोललो होते की मी लोकांचे रक्ततुला केल्या आहे, पण माझी रक्ततुला कोणीच केली नाही. त्यावेळेस मी होतो, बाबूराव दाडे होतो, उमेश होता, आम्ही 4-5 लोकांनी तुकाराम भाऊची त्यावेळेस रक्ततुला केलेली आहे. अजूनही यावर विश्वास बसत नाही. तुकाराम भाऊ च्या अशा काळाचा मी साक्षीदार आहे. सहकारी आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात आणि सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात जे काम तुकाराम भाऊने केलं आहे ते वर्णनीय आहे. आणि तुकाराम भाऊचं व्यक्तिमत्व अत्यंत मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे जिल्हा परिषदेचे ज्यावेळेस सभापती झाले त्यावेळेस लोकप्रतिनिधी आम्ही होतो. कधीही कोणत्याही विषयासाठी हे झालं नाही, हे झालंच पाहिजे असा कधीच वाद त्यांनी त्यावेळेस सुद्धा घातला नाही. बाळासाहेब आंबेडकर आणि मातृत्व अंजलताई आंबेडकर यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नव्या महाराष्ट्रामध्ये एक पूर्णपणे कारोबार त्या ठिकाणी पसरलेला आहे. भाऊचे अनेक किस्से आहेत. अनेक सच्चा माणूस, प्रत्येकाचं काम करण्याची मनामध्ये असलेली तळमळ. मुंबईत गेल्यानंतर सकाळी उठल्यापासून रात्री गाडीची वेळ होईपर्यंत सतत मंत्रालयात, विधान भवनात धावपळ करणारा हा माणूस आम्ही अतिशय जवळून पाहिलेला आहे. मला तुकारामची कुंभारीला तुकाराम म्हटलं मला उत्सुकता नाही. म्हणजे मी वाचलं कुंभारीचं वगैरे वाचलं, तुकारामची कामगिरी वाचली आणि त्याच्यानंतर तुकारामचा मला परिचय झाला. खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये हा लवकर नशा करतो माणसाला. एकदा आमदार झाला की तो जमिनीच्या वरच चालला जातो. तर तुकाराम हे असं उदाहरण आहे की कधीही त्यांनी जमीन सोडलेली आणि म्हणून आज
आणि ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सुद्धा किती लोक हळहळले, किती प्रचंड जनसमुदाय हळहळला. माझ्याकडे ते चुकी झाली ते तुम्ही राजकारणी लोक करू नका. राजकीय लोकांचं जीवन खरोखर खूप धावपळीचं असते. खरं तर राजकीय कार्यकर्त्याच दिले होते. राजकारणात आमच्यावर खूप टीका टिप्पणी होते, मात्र काही काळजी न केल्यामुळे खूप लोकांनी टोकलं. जयंतरावांनी मस्तींनी आणि 3-4 जणांनी म्हटलं त्या दिवशी की तुम्ही गाडीत चला, पण नाही ऐकलं. बांधकाम आणि अर्थ समितीचा सभापती झालो होतो, परंतु मला त्याच्यामध्ये समाधान नव्हतं. मला कृषी सभापती व्हायचं होतं, कारण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतात, त्या कुठेतरी मार्गी लागल्या पाहिजे. म्हणजे की जेव्हा आम्ही भाऊ सोबत जात होते, कुठे कार्यक्रमाला जात असेल, दवाखान्यात जात असेल किंवा अन्य कुठल्या ठिकाणी जात असेल, सुखदुःखात जात असेल, जेव्हा एकदा आम्ही मेन हॉस्पिटलला एका पेशंटला बघायला गेलो आणि मी माझ्या तोंडून निघून गेलं, मी नवीनच राजकारणामध्ये आलेली. ज्ञानयोग, भक्तियोग आणि राजयोग तीनही योगाचा परिपूर्ण पुतळा जर कुणी असेल तर ते तुकाराम होते. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिले. MA पर्यंत शिक्षण केलं. ज्ञानयोग, राजयोग, एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस या महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचला, हा राजयोग. आणि भक्तियोग, डॅडी देशमुख, राज दत्त यांना कायमस्वरूपी गुरुस्थानी करणारा हा भक्तियोग. अशा प्रकारचा माणूस तुमच्या आमच्यातून निघून गेला. एक बार तुकाराम जी ने कहा कि मैं अकोला से अपने शाला के बच्चे जो है व्यायाम शाला के, उनको मुंबई तक के भगाते हुए लाता हूँ, दौड़ करते हुए लाता हूँ. विनती मेरी एक है कि उनका आप अच्छे से स्वागत करा दीजिए. आपको याद होगा MLA हॉस्टल में पुराना था, अपना वहाँ एक बहुत बड़ा हॉल है. मुंबई के जो शरीफ थे उस समय के गोयल साहब को मैंने कहा कि शरीफ क्या चीज होती है लोगों को मालूम भी नहीं है. मुंबई जैसे शहरों में रहते हैं शरीफ. मैं चाहता हूँ कि आपके हाथ से हमारे बच्चों का स्वागत हो जाए. तो मान गए, वो आए, बहुत अच्छा प्रोग्राम हुआ सारा वहाँ के जो हॉल में MLA हॉस्टल के. त्या जमान्यात दळोदुरुजी आमचे वडीलधारी धोने साहेब, तुकाराम भाऊ आणि गुलाबराव भाऊ या जोडीची तारीफ करत. अनेक असे जिल्हा परिषद पंचायतीचे प्रसंग आहेत की हाती आलेली बाजी उलटून टाकण्यात येईल भाजपची. तो राजकीय जरी विषय असला तरी घट्ट दोस्ती होती. ते आता आझाद साहेबांनी म्हटलं की मल्टिपल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी काम केलं. वेगवेगळे गुण त्यांच्यामध्ये होते. गरिबीची जाणीव असताना माणूस होता आणि राजकीय समज खूप होते. आपण एक देव पूजला पाहिजे अशा भावनेतून ते राजकारणात पुढे गेले. पवार साहेबांसोबत राहिले असतील, राष्ट्रवादीत राहिले, पण त्यांची श्रद्धा कधीच छगनराव भुजबळ यांच्याबद्दल कमी झाली नाही. भुजबळ साहेबांनी ते शेवटपर्यंत निभवलं. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं, पण तुम्ही स्वतःचं किती नुकसान होतं. या 5-10 वर्षात थोडंसं रिटायर्ड लाईफकडे ते वळले होते. कधीही सुरुवातीचं ते त्यांचं आयुष्य होतं थोडंसं कणखर राजकीय भूमिका घेऊन ते चालले, पण या 10 वर्षात तर त्यांनी सर्वव्यापी अशी भूमिका ठेवली. अनुप धोत्रे उभे असताना रोज सकाळी निघणे, संध्याकाळपर्यंत मेहनत करणे, माझ्या निवडणुकीत प्रश्नच नाही. अशा अनेक आधारांचं काम त्यांनी केलं. का त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंतीचा कार्यक्रम घ्यावा असं माझं त्यांचं बोलणं झालं होतं. आणि दैव दुर्विलास योग असा आहे, 7 फेब्रुवारीला जवळ आता 12 दिवस झालेत फक्त. उद्या शिवजयंती आहे आणि अशीही वेळ याच ठिकाणी येईल असं कोणाला स्वप्नात वाटत नव्हतं. आणि या स्टेजवरचं 7 फेब्रुवारीला त्यांचं शेवटचं भाषण होतं. ते भाषण आम्ही संग्रही ठेवलंय
आठवणी सांगणाऱ्यांनी बऱ्याच सांगितल्या. सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, सर्व अभ्यासू आहेत. राजकीय क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये अकोल्याचा इतिहास जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्राध्यापक तुकाराम बिळकर हे नाव कधीच मोडल्या जाऊ शकत नाही. मग अनेकांच्या भाषणातून स्वर्गीय डॅडी देशमुख, स्वर्गीय राज दत्त यांचा उल्लेख झाला आणि त्यांच्या या शेवटच्या क्षणात सुद्धा त्यांच्या मित्राचं नाव राज दत्त, म्हणजे शेवटच्या क्षणाचे साक्षीदार मानकर परिवारातले राज दत्त पण होते. त्यांचे कुटुंबाच्या संवेदना फार हे झालेले आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा होत आहेत. अनेकांना हा इतिहास माहीत नाही की तुकाराम भाऊंचा मॅट्रिक पर्यंतचा इतिहास कसा होता, कशा पद्धतीने तुकाराम भाऊ नावाचे एक झाड तयार झालं आणि त्याचे फळ अनेक लोकांनी चाखले. पण ते झाड मोठं होण्यासाठी सहज नाही मोठं करते. जे काही त्यांच्या जीवनामध्ये संकट आलेत आणि त्या संकटाला तोंड देत 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 इथपर्यंत पोहोचले. दुःख सर्वांना झालं. सर्वात दुःख आमची ताई राधा, खूप दुःख झालं. पवन हेडिंग मला फार आवडलं. हेडिंग आता उरल्या आठवणी. पहिल्या मजल्यावर मी राहत होतो, पायी कॉलेजला जात होतो, गुरुजींच्या आखाड्यामध्ये गेलो. ती जी मित्रता आहे ती आजपर्यंत कायम राहिली. प्रत्येक वाढदिवसाला पवन लहान असताना त्याला घेऊन माझ्याकडे यायचे आणि याला पुढे काय करायचं, मोती सिंग अशी इच्छा आहे, याला तुझ्यासारखं मोठं वकील करायचं. म्हणून तुकाराम मी मोठा वकील नाही, पण जरूर त्याला वकील कर. वकिली असं क्षेत्र आहे की पुढचं पूर्ण आपलं जे साम्राज्य आहे तो सांभाळण्यासाठी सक्षम राहील. आहे तिथे मी वाढलो. वयाच्या 6व्या वर्षी आई वाढली. वडील जेलमध्ये गेले. कोणीही सांभाळणार नव्हतं. घरावर छत नव्हतं, खिशात पैसे नव्हते. अन्न, वस्त्र, निवारा त्या मूलभूत गरजा असतात आणि त्या मूलभूत गरजा मला भावांमुळे मिळाल्या. आई वडिलांचा जर सहारा नसला तर मुलं वाया जातात. परंतु माझ्याबद्दल हे उदाहरण खोटं पडते आहे आणि ते त्यांच्यामुळेच.